चला तर मंडळी, आज बनवूयात महाप्रसादाचा शिरा। महाप्रसादाच्या शिऱ्यासाठी कढई तापवलेली आहे। त्यात 1 वाटी रवा घातलेला आहे। रवा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून दिलाय। मग रवा एका भांड्यात काढून घ्यायचा आहे व कढईत 3 चमचे तूप टाकायचे। तुपामध्ये केळाचे काप टाकायचे। केळाचे काप चांगले मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर त्याच कढईत 4 चमचे तूप टाकायचे। तुपामध्ये भाजलेला रवा टाकायचा आहे आणि रवा चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। आता या परतलेल्या रव्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर परत 1 मिनिट रवा थोडा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी साखर घालायची आहे। साखर विरघळली की त्यामध्ये केळाचे काप टाकायचे। केळाचे काप टाकल्यानंतर दुधामध्ये मलई आणि तसेच केसर आहे ते टाकून घ्यायचे। त्याच्यानंतर वेलचीची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकायचे। अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।